या व्हिडिओला शीर्षक काय दिलं आहे, तर पिशाच्यांची आपल्या जीवनामध्ये दखलंदाजी. तुम्ही बऱ्याच वेळा ही दखलंदाजी बघितली असेल, तुम्ही ती अनुभवलीसुद्धा असाल. मित्रांनो, तुम्ही म्हणाल आता हा मध्येच विषय कुठला येऊन आला आहे. आपण तर विचार करत होतो परमेश्वराला भेटण्याचं माध्यम काय आहे, सोपा मार्ग काय आहे. त्याचे अनेक विविध मार्ग आपण शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये मी अनेक मार्ग तुम्हाला सांगितले सुद्धा आहे. आता एक मार्ग महत्त्वाचा राहिला आहे, सोपा मार्ग, तो म्हणजे नामस्मरण. पण त्या अगोदर मी हा विषय मांडतोय. मित्रांनो, तसं कारणच आहे हा विषय तुमच्यासमोर मांडण्याचं. कारण गेले कित्येक दिवस, कित्येक महिने माझ्यासोबत ही घटना घडते. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी खेळू. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी काय उल्लेख केला आहे, या व्हिडिओला शीर्षक काय दिलं आहे, तर पिशाच्यांची आपल्या जीवनामध्ये दखलंदाजी. तुम्ही बऱ्याच वेळा ही दखलंदाजी बघितली असेल, तुम्ही ती अनुभवलीसुद्धा असाल. मित्रांनो, तुम्ही म्हणाल आता हा मध्येच विषय कुठला येऊन आला आहे. आपण तर विचार करत होतो परमेश्वराला भेटण्याचं माध्यम काय आहे, सोपा मार्ग काय आहे. त्याचे अनेक विविध मार्ग आपण शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये मी अनेक मार्ग तुम्हाला सांगितले सुद्धा आहे. आता एक मार्ग महत्त्वाचा राहिला आहे, सोपा मार्ग, तो म्हणजे नामस्मरण. पण त्या अगोदर मी हा विषय मांडतोय. मित्रांनो, तसं कारणच आहे हा विषय तुमच्यासमोर मांडण्याचं. कारण गेले कित्येक दिवस, कित्येक महिने माझ्यासोबत ही घटना घडते. या अगोदरही बऱ्याच वेळा ह्या घटना घडून गेलेल्या आहेत. त्याचा अनुभव आहे, त्याची माहितीसुद्धा आहे, ते ज्ञातसुद्धा आहे. त्याच्यावरती मी मातसुद्धा केलेली आहे. ती म्हणजे पिशाच्यांशी आपल्या आयुष्यात असलेली दखलंदाजी. मी आज हा विषय का मांडतोय, तर तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी एक प्रसंग. यापूर्वीचा जो मी एक व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ बनवताना मला तो एक अनुभव आला, किंवा ह्यापूर्वीचे जे मी काही व्हिडिओ बनवतो आहे त्यावेळीसुद्धा मला एक अनुभव येत गेले. ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो, तुमच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, यापूर्वी जो मी एक व्हिडिओ बनवला आहे, हा अगोदरचा जो भाग आहे, अध्याय आहे, त्या अध्यायामध्ये 1.5-2 मिनिटानंतर, व्हिडिओ सुरू झाल्यानंतर 1.5-2 मिनिटानंतर एक घार माझ्या डोक्यावरून अशी निघून गेली जोरात. घार, कावळा नव्हे. आणि घार एवढी खाली येऊन आपल्यावरती अटॅक करत नाही किंवा आपल्याला आपल्या जे आयुष्यात हस्तक्षेप करत नाही, असा हा प्रसंग तुम्ही कधीच पाहिला नसाल. आणि असा हा क्वचित घडलेला प्रसंग त्या दिवशी घडला, त्या प्रसंगी घडला. यावेळी मी तुम्हाला समजवत होतो परमेश्वराला भेटायचा सहज सोपा मार्ग. आणि त्यासाठी मी एक मंत्र तुम्हाला सांगत होतो, ओम नमः शिवाय. आणि दुसरा मंत्र कोणता, तर नमः शिवाय. ओम नमः शिवाय हा षडाक्षरी मंत्र आहे आणि नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र. त्या व्हिडिओमध्ये ते मी सविस्तर तुम्हाला सांगितलं, तो कसा म्हणायचा, त्याच्या मागचा उद्देश काय आहे, ते आपण समजून घेतलेलं आहे. मित्रांनो, पण त्या दरम्यान जी काही तो घटना घडली, ही घटना साधी सरळ नव्हती. त्यावेळी मी त्याचं काय जास्त हे केलं नाही, बाऊ केलं नाही किंवा ते निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न केला नाही, कारण विषय वेगळा होता. पण त्याचा उल्लेख करणं महत्त्वाचं आहे, म्हणून मी त्याचा उल्लेख करतो. ती जी घटना घडली ती सहज साधी नव्हती, सोपी नव्हती. असं काहीतरी ती आली घार, एवढे आकाशात उंच भरारी मारणारी घार, आणि डोक्यावरून निघून गेली. आणि मी थोडासा दचकलो, पाठीमागे वळून बघितलं. मनात माझ्या भीती नाही आहे, या पिशाच्यांबद्दल माझ्या मनात भीती नाही आहे. त्याचे अनुभव मी बरेच घेतलेले आहेत.
बऱ्याच जणांच्या आयुष्यातून त्यांचा बेदखल मी केलेला आहे. त्यामुळे मला त्याचं भीती नाही आहे. मला ते जाणवतात, दिसतातसुद्धा. तो विषय वेगळा आहे. पण ही मुळात तुमच्यासमोर विषय मांडण्याचा उद्देशच एवढा आहे, की यांची दखलंदाजी होत असते. त्यासाठी तुम्हाला स्मशानात जायची आवश्यकता नाही आहे. त्यासाठी तुम्हाला स्मशानात किंवा आडवाटेवरती किंवा खंडरमध्ये जाण्याची आवश्यकता नाही आहे. तर तुमच्या अवतीभोवती त्यांची उपस्थिती असते. अवतीभोवती असते. आता मी तुमच्याबरोबर बोलतो आहे. माझ्या अवतीभोवती त्यांची उपस्थिती आहे. प्रत्येकाच्या अवतीभोवती त्यांची उपस्थिती असते. त्या पिशाच्यांची. फक्त ते जाणीव आपल्याला अशा कुठल्यातरी प्रसंगातून ते देतात, की आम्ही आहोत. कदाचित त्यांना ती गोष्ट खटकत असते. अशा बऱ्याचशा गोष्टी आता खटकत आहेत किंवा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात ती गोष्ट जबरदस्तीने आणत असते. एखादी व्यक्ती तांत्रिकाच्या सहाय्याने आपलं अहित करण्यासाठी. असे मित्रांनो प्रकार चालूच असतात. आणि जो अहित करणारा व्यक्ती असतो तो कधीही थांबत नाही. तो विविध मार्गाने विविध प्रकारे तुमच्या आयुष्यात अशी दखलंदाजी करत असतो. मग कोणत्याही स्वरूपात, म्हणजे ते पिशाच्याच्या मार्फत असो किंवा आणखीन शिव्यागाळ करण्याच्या किंवा आपल्या शरीराला इजा पोचवण्या इतका म्हणजे मारहाणी करण्यापर्यंत तो जाऊ शकतो, जर त्याला आपल्या आयुष्यात दखलंदाजी करायची असेल. त्याची ती मानसिकता आपण बदलू शकत नाही. पण बळ त्याची पीळ गेला, त्याचा तो जळला सुंब, तरी त्याचा पीळ जात नाही. पण अशा लोकांना रोखण्यासाठी, अशा ह्या शक्तींना रोखण्यासाठी, अशा विचारधारणेच्या लोकांना रोखण्यासाठी आपल्याला कवचकुंडलं तयार करणं गरजेचं आहे. कवचकुंडलं तयार करणे गरजेचं आहे. तेच म्हणजे ती परमेश्वराची आपली काय होतं, परमेश्वराची रूबरू, परमेश्वराच्या सानिध्यात, म्हणजे त्या पंचमहाभूताच्या सानिध्यात. ते पंचमहाभूत अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी जे ब्रह्मांडात आहे, ते पिंडात आहे. त्यांचं संयोग होणं, त्यांची एकमेकांची ओळख होणं, जे दोघं एकच आहेत, वेगळं काही नाही आहे. फक्त ते जाणून घेऊन ते संचलित करणं, ते कार्यान्वित करणं हे गरजेचं आहे. म्हणजे ती आपली काय झाली आहे, कवचकुंडलं होती. अशा प्रकारांचा आपल्यावरती काही परिणाम होतो. आणखीन एक मित्रांनो महत्त्वाची गोष्ट, मी काही दिवस व्हिडिओ बनवतो आहे त्यावेळी तुम्हाला डिस्टर्ब येत आहेत मध्ये खरखरल्याचा आवाज येतो. तुम्ही बघितला असाल, मध्येच एखादा व्हिडिओ बोलता बोलता आवाज खरखरत जातो. शेवटी ते इलेक्ट्रॉनिक आहे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरती ह्या गोष्टींचा प्रभाव होतो. तुम्ही समजा तुमच्या घरात एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडत असेल किंवा ती डिस्टर्ब करत असेल, खरखरत असेल, घड्याळ बंद पडत असेल, रेडिओ, टी व्ही, असं काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जर बंद पडत असतील किंवा तुमची गाडी, तुमचं वाहन बंद पडत असेल, तर तुम्ही समजून चुकायचं, तुम्ही समजून घ्यायचं. एक संकेत आहे. ह्या सगळ्या शक्ती आपल्या आयुष्यात दखलंदाजी घेत आहे, दखलंदाज करत आहे, हस्तक्षेप करत आहे. मित्रांनो, काही या महिन्यापासून त्यांचा परिणाम माझ्या आयुष्यात मला दिसून येतो. माझ्या आयुष्यात ते दिसून येतो. कारण ज्या प्रकारे मी आता काम करतोय, ती कामं बऱ्याच जणांच्या मनात रुचत नाही आहेत, पटत नाही आहेत, त्यांना ते खटकत आहेत. म्हणजे थोडक्यात सामाजिक मी जो प्रबोधन तुमच्यासमोर ठेवते ते सुद्धा आहे एक कारण. म्हणजे एखादी त्रयस्थ व्यक्ती करू नये, करायलाच हवं असं नाही आहे. म्हणजे त्रयस्थ व्यक्तीच करायला हवं असं नाही आहे. आपल्या अवतीभोवती एखादा जर तो प्रेतात्मा, पिशाच्य योनीमधील एखादा आत्मा भटकत असेल, तर त्याला जरी ती गोष्ट खटकली तरी तो तुमच्या आयुष्यात दखलंदाज करणार, दखल घेणार, हस्तक्षेप करणार. किंवा आपल्या अवतीभोवती असलेले आपले स्वजन, आपले परिचयाचे माणसं आपल्याला रोखण्यासाठी आपल्या आयुष्यात हस्तक्षेप करत असतात विविध मार्गाने. तसं माझ्या आयुष्यात सुद्धा आता घडते. कारण जी मी कामं घेतलेली आहेत, माझी जी कामं आहेत,
मग प्रॉपर्टीच्या संदर्भात असो, मग आपण म्हणतो ना, काय म्हणतात त्याला, वाट्यात मासा मध्येच तुसा. म्हणजे आपल्या पूर्वजांच्या ज्या प्रॉपर्टी पूर्वजांनी आपल्यासाठी राखून ठेवलेल्या आहेत, आपल्या आईवडिलांनी असेल, आपल्या आजी आजोबांनी असेल, त्या प्रॉपर्ट्यांची वेळी, त्या जमीन गोष्टींची वेळी वाटणी होत असते, त्यावेळी सुद्धा ह्या अशा गोष्टी घडतात. आणि एखाद्या व्यक्तीला जी खटकत असते त्याला ती द्यायची नसते, असंही त्याला कारणं असतात. आणि तसे अनेक गोष्टी आहेत माझ्या जीवनात. किंवा एखाद्या माणसाचा रोष असतो, एखाद्या माणसाचा राग असतो, एखाद्या कार्यामध्ये त्याला आपण अडचण वाटत असतो, एखाद्या कामामध्ये त्याला आपण अडचण दिसत असतो. त्याला असं वाटत असेल की ह्याच्या हस्तक्षेपामुळे आपलं काम रेंगाळते किंवा रोखलं जाते. मग ह्या माणसाचा आपल्याला निकाल लावणं गरजेचं आहे. मग तो अशा प्रकारची मार्ग शोधतो. मित्रांनो, असे अनेक आहेत गोष्टी. नुकतंच सोसायटीमध्ये, माझ्या सोसायटीच्या विरोधात मी काही गोष्टी करतो आहे. म्हणजे विरोधात गेलेलो आहे, काही गोष्टी मी नाही करत आहे, विरोधात मी गेलेलो आहे. मी कायदेशीर कारवाई करण्याच्या मार्गावर आहे. अनेक मार्ग आहेत, अनेक विषय आहेत, अनेक कारणं आहेत. त्याच्यातील बऱ्याच जणांना मी ओळखून आहे. त्यांची मनोदशा तशीच आहे, त्यांची मनोदशा तशी आहे. त्यामुळे ते मागे पुढे बघणार नाहीत. आणि मला ते कळतंय कोण काय करतोय, कोणाचं काय चाललंय. जमीन जुमल्याच्या स्वरूपात जे काय विषय चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा मला कळते कोण काय करतोय, मला रोखण्याचा काय प्रयत्न करतो, माझी अडवणूक का करतोय, माझ्या आयुष्यामध्ये हस्तक्षेप का करतोय. मला दिसते, मला कळते, माझं चालू आहे विषय, मला जे काय करायचं ते मी करतोय. मित्रांनो, लक्षात घ्या, त्यासाठी मला तंत्रमंत्र करून त्याच्याबरोबर त्या गोष्टी करत बसायच्या नाही आहेत. म्हणजे समोरची व्यक्ती जशी करते त्या तंत्रमंत्राच्या साह्याने, त्या पिशाच्य योनीला मार्फत, त्या पिशाच्य योनीच्या मार्फत जे काय दखलंदाजी करतं, त्याचा आपल्याला काय करायची आवश्यकता. आपल्यासाठी हे पंचमहाभूत आपल्यासाठी खूप आहे. पण तीच सर्वात मोठी शक्ती आहे, जे पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे ब्रह्मांडी ते पिंडी. जर तुम्ही त्यांच्यावरती नियंत्रण आणलात, त्याला सक्रिय केलात, ते तुमच्या ताब्यात असेल, हे पंचमहाभूत अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी, तर अशा कुठल्याही गोष्टीचा तुमच्या आयुष्यावरती परिणाम होणार नाही. आणि झाला जरी झाला, त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागणार नाही, उलट पक्षी समोरच्या व्यक्तीला लागणार. काही काळानंतर, काही वेळेनंतर, काही काळासाठी तुम्हाला त्याचा प्रभाव होणारच. मित्रांनो, सरळ साधी गोष्ट आहे. कुठेतरी आग पेटलेली असेल, आग ज्वलंत असेल, जळत असेल, तुम्ही तिच्या बाजूने गेल्यानंतर त्याचा दाह तुम्हाला लागणारच. पण याचा अर्थ असा नाही आहे की आगीने तुम्हाला भस्मसात केलं, जाळून टाकलं, तुम्हाला नामशेष केलं, तुम्हाला मिटवलं. त्याचा दाह जाणवणार. आणि तसा दाह मला त्याचा जाणवतोय, त्या आगीचा. ह्या षड विकारांनी ग्रस्त झालेले जे माझ्या अवतीभोवती आहे, जे माझे आप्त आहे, माझे माझ्या जवळचे आहे, जे माझ्या माहितीतले आहेत. दूरचा माणूस नाही करत मित्र, आणि त्याला आवश्यकता नसते. वेगवेगळ्या प्रकार असू असते किंवा गैरसमज असतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर असतो. अशा व्यक्ती ह्या गोष्टी करतच राहणार. त्यांची ती नीतिमत्ताच ती आहे, त्यांची ती कुवतच ती आहे. आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात जी अधोगती झाली आहे हे त्यांना दिसत असते. आपली ही अधोगती का आलेली, आपण ह्या अधोगतीला का पोचलो आहे, आपल्या पुढच्या पिढीची अधोगती का होती आहे. कारण त्या पुढच्या पिढीच्या आईवडिलांनी असो किंवा त्यांच्या पालकांनी असो, हे असे कृत्य केलेले असते. हे वाममार्ग
स्वीकारलेला असतो. एखाद्याला रोखण्यासाठी, एखाद्याच्या आपला हक्क लुबाडून घेण्यासाठी, काढून घेण्यासाठी, तो छिनून घेण्यासाठी, हे जे आपल्या कायद्याने, हक्काने आणि नियमाने आपलं नाही आहे, मग ते कसं काय प्राप्त करायचं, कसं काय मिळवायचं? मग त्यासाठी हे सगळे मार्ग हे शोधतात. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल, या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्टर्बन्स तुम्ही ऐकलं असाल, म्हणून मी मुद्दाम ते व्हिडिओ तसेच अपलोड केलेले. कारण असा काय एखादा प्रसंग दिसेल ज्यावेळी मी तुमच्याशी त्याच्या विषयावरती चर्चा करेन आणि तो प्रसंग तुमच्यासमोर मी ठेवलेला आहे. तो बघा, ह्या मागचा व्हिडिओ, ह्या पूर्वीचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघा. 1-1.5-2 मिनिटानंतर तो तुम्हाला प्रसंग दिसून येईल. या घारीने घातलेली झडप, घारीने घातलेली झडप, कावळ्याने जर गोष्ट केली असती तर आपण समजू शकलो असतो. तो कावळा विखरलेला असो, त्याच्या पिल्ल्याच्या भीतीमुळे, तिच्या अंड्याच्या भीतीमुळे तो आपल्यावरती झडप मारतो. आपण त्या एरियात गेलो, पण इथे घार आली आणि घारीचा काय संबंधच येत नाही ना तिच्या पिल्लाच्या किंवा तिच्या अस्तित्वाच्या ह्याच्यामध्ये मी अडचण झालो आहे आणि तिने माझ्यावरती झडप घातली आहे. मित्रांनो, हा जो प्रकार आहे तो मला समजला, उमजला, मी ते जाणून घेतलं नक्की काय आहे तो मला कळला. ह्याच्यामागे जे काय प्रकार चालू आहेत, त्रयस्थ व्यक्तींमुळे, त्रयस्थ व्यक्ती ज्या काय प्रकारे माझ्या आयुष्यात दखलंदाजी करत आहेत ते दिसून येते. आता मी त्यांची उल्लेख नाही करणार. मला माहिती आहे कोण व्यक्ती आहे, कशा प्रकारची व्यक्ती आहे, सर्व मला त्याची जाणीव आहे, ते कळत आहेत. तुम्ही म्हणाल आता त्यांच्यावरती तुम्ही पलटवार का नाही करत? मित्रांनो, त्यांच्यावरती पलटवार करायची आवश्यकताच नाही, आवश्यकताच नाही आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, आपल्या ऊर्जा तुम्ही काय करा, नियंत्रित करा, त्याच्यावरती ताबा मिळवा, ते काय करा, कार्यरत करा, ते संचलित करा. मग तुम्हाला कोणावरही ती पलटवार करायची आवश्यकता नाही. तो आपल्या कर्माने मरणार, ती व्यक्ती आपल्या कर्माने मरणार. कारण का, जे काय हे पिशाच्यांना चा वापर करतात ते कोणत्या पद्धतीने करतात, साधी सरळ गोष्ट आहे. त्यांच्या मनात एक भ्रम निर्माण करतात, त्यांची दिशाभूल करतात त्या पिशाच्यांची, आणि काय सांगतात की अमुक व्यक्तीच्या आयुष्यात तुम्हाला ही दखलंदाजी करायची आहे, त्याचं आयुष्य बर्बाद करायचं आहे, त्याचं आयुष्य रोखायचं आहे. मग त्यासाठी तो तयार का होतो? कारण त्याची इच्छा एकच असते, त्याला धनसंपत्तीची आवश्यकता नसते, जमीन जायदादीची आवश्यकता नसते, त्याला घरांची आवश्यकता नसते, प्रॉपर्टीची आवश्यकता नसते, त्याला सोन्या चांदीची आवश्यकता नसते. त्याला आवश्यकता काय असते, कशासाठी करत असतो, तर आपल्या जो पिशाच्य योनीमध्ये आपला आत्मा भटकतोय त्याला मुक्ती मिळावी. आणि मग तो मांत्रिक तांत्रिक त्याला खोटं सांगून, त्याची दिशाभूल करून काय करतो, त्याचा वापर करून घेत असतो की जा आणि ह्याच्या आयुष्यामध्ये दखलंदाजी कर अमुक ह्या माणसासाठी, मग मी तुला मुक्ती देतो. मग त्या दरम्यान नाही झालं तर आणखीन काहीतरी कारणं सांगून त्याला आणखीन भूलथापा मारून, जसं जीवनामध्ये आपल्याबरोबर भूलथापा करून, आपली दिशाभूल करून एखादी व्यक्ती आपल्याकडून मतलब साधून घेत असते, तसंच हे जे मांत्रिक तांत्रिक आहेत हे अशी कृत्य करणारे पिशाच्यांच्या मार्फत, मग त्याला आपण कर्णपिशाच म्हणतो किंवा त्याला मुंजा म्हणतो, खवीस म्हणतो, अशी अनेक नावं आहेत त्याला. मित्रांनो, लक्षात घ्या, अनेक नावं आहेत. ही नावं महत्त्वाची नाही आहेत, ती विविध स्वरूपाने, विविध तऱ्हेने दिलेली नावं आहेत त्याला. कळलं काय? ते खुन्या म्हणून म्हणतात, आणखीन काय काय त्याला नावं दिली. ही नावं महत्त्वाची नाही आहे. तो पिशाच आहे, विषय संपला. त्याची ओळख वेगवेगळी व्हावी, म्हणजे अपघातामध्ये गेलेला आहे, त्याचा खून झाला आहे, त्यांनी आत्महत्या केली आहे, अशाला खुनी म्हणतात. मुंजा कोणाला म्हणतात? जो युवक होता म्हणजे तो बाल्यावस्थेमधून युवा स्थितीला येत असतो, कुमार अवस्थेत, युवक नाही, कुमार अवस्थेत आलेला तो कुमार असतो. ती व्यक्ती कुमार असते, लक्षात घ्या. त्यावेळेला
म्हणजे तो पूर्ण जाणता झाला आणि तो युवक झाला नसतो, त्यावेळी त्याचा ज्यावेळी मृत्यू होतो त्याला म्हणतात मुंजा. म्हणजे हे मी आपला तांत्रिक भाषेतली तुम्हाला गोष्टी सांगतोय. अशा मुंज्याचा वापर करू. हवीस. हवीस म्हणजे अपघातात मृत्यू पावलेला किंवा एखाद्याने त्याचा हक्क मारून त्याचा खून केलेला असेल, त्याच्या इच्छा अर्धवट राहिलेल्या असतील आणि तो मृत्युमुखी पडलेला आहे, त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झालेल्या नसतील, अशा त्या पिशाची योनीमध्ये गेलेल्या त्या आत्म्याचा वापर करून एखादा व्यक्ती मृत्यू करत असेल किंवा एखादा एखादा आत्मा त्या आयुष्यात दखलंदाजी करत असेल किंवा आपण त्याला एक आत्मा असं सामान्य आत्मा लक्षात घ्या. फक्त तो पुनर्जन्म घेण्यापूर्वी त्या पिशाच्या योनीमध्ये वावरत असतो. कारण 84 लाख योनी आहेत. त्या 84 लाख योनीमधील एक पिशाच्य योनी आहे. ही समजून घेणं गरजेचं आहे. पिशाच्य योनी ही नावं सोडून द्या, ही नावं महत्त्वाची नाही आहेत. त्याची वेगवेगळ्या ओळख करून देण्यासाठी त्याचा उल्लेख केलेला आहे त्या नावांचा. म्हणजे ज्या पिशाच्य योनी आहे 84 लाख योनीमधील पिशाच्य योनी. तर 84 लाख योनीमध्ये अगदी तो बॅक्टेरियासुद्धा आला, कोरोना, तो विषाणूसुद्धा आला, तो जीवाणूसुद्धा आला, किडामुंगीसुद्धा आला, म्हणजे मनुष्य प्राण्यापर्यंत शेवटची योनी, सद्गतीला जाणारी योनी म्हणजे मनुष्य योनी. त्या योनीमध्ये जर आपण चांगलं कर्म केलं, चांगलं कृत्य केलं तर आपण सद्गतीला जातो. आपण ह्या जीवन मरणाच्या चक्रातून मोकळा होतो, मुक्त होतो. म्हणून आपण म्हणतो मुक्त, आणि हे मुक्तिधाम आहे. मनुष्य जन्म हा मुक्तिधाम आहे. पण बरेचसे लोक काय असतात, षडविकाराने ग्रस्त असतात. त्यामुळे त्या मुक्तिधामाचा वापर काय करतात, शक्तिधामामध्ये करतात. आणि मग चुकीच्या प्रकारे त्या शक्तीचा वापर करून आपल्या आयुष्याची माती करतात, दुसऱ्याच्या आयुष्याची माती करतात. त्याच्यातून ते काही साध्य करू शकत नाही. मित्रांनो लक्षात घ्या, माझ्या वडिलांचा जो मी यापूर्वी एक वडिलांवरती व्हिडिओ बनवला आहे की माझ्या वडिलांचा अकाली मृत्यू झालेला आहे. आणि तो अकाली मृत्यू असाच नाही झालेला आहे. तो मृत्यू होण्यासाठी जे प्रयत्न केले गेले ते माझ्या लक्षात आलेले आहेत, मला ते समजले आहेत. त्याच्या मागे कोणाचा हात आहे हेही मला समजलेलं आहे. त्यावेळी जाणीव नव्हती, तेवढी अभ्यास होता पण जाणीव नव्हती, त्या गोष्टीचा तेवढा अभ्यास नव्हता. पण आता ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास परिपूर्ण झालेला आहे. अजून परिपूर्ण नाही आहे, त्या अजून पातळीला पोचलेलो नाही आहे. कारण ज्ञान हे कधी संपत नाही. जेवढं मिळवावं तेवढं कमी आहे. त्यामुळे मी त्याला परिपूर्ण नाही म्हणणार. पण काही अंशी ह्या समजण्या इतकं तरी ज्ञान माझ्याकडे आहे. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मी लोकांना मार्गदर्शन करत असतो. मानसशास्त्राच्या ह्याच्यातून, सायकोलॉजी याच्यातूनही मी लोकांना मार्गदर्शन करत असतो. त्यांच्या आयुष्यातली अडीअडचणीवरती मी त्यांना मार्ग दाखवत असतो. किंवा हे ब्रह्मांड ज्ञान, त्याला आपण हे नाही म्हणत, काय अध्यात्म नाही म्हणू शकत, कारण अध्यात्माचा अर्थच वेगळा आहे. हे ब्रह्मांड ज्ञान झालं, जे मी ज्ञान तुमच्याशी चर्चेत आणलेलं आहे, चर्चा करतो आहे, जे सनातनमध्ये ज्ञानाचा वापर केला जातो आहे, ते ब्रह्मांड ज्ञान आहे. त्याला अध्यात्म म्हणून चुकीच्या दिशेला घेऊन जाऊ नका. पण अध्यात्म म्हणजे स्वतःच्या आत्म्याचा निरीक्षण, परीक्षण, अभ्यास करणं, समजून घेणं, ओळखणं, आपल्या जन्माला का आलो आहे, आपला उद्देश काय, आपली उद्दिष्ट काय, आणि हे समजून घेतल्यानंतर त्यानुसार कृती करणं म्हणजे अध्यात्म. त्यामुळे हा जो विषय आहे तो ब्रह्मांड ज्ञानाचा आहे. ह्या ब्रह्मांडातील जे ज्ञान आहे त्याचा हा विषय आहे. तर हे ब्रह्मांड ज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. हे ब्रह्मज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. हे ब्रह्मज्ञान जर तुम्हाला कळलं, तुम्हाला उमजलं, समजलं, तर अनेक आपल्या आयुष्यातले प्रश्न तुम्ही सोडवू शकता. मित्रांनो, म्हणून मी ते सहज परमेश्वराला भेटण्याचं, त्याच्याशी रूबरू होण्याचं, त्याच्याशी संपर्क साधण्याचे सहज मार्ग काय आहे ते तुमच्यासमोर ठेवतो. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल पिशाच्य योनी, आणि हे प्रकार चालूच असणार. एखाद्याची वृत्ती असेल ना, ती बदलत नाही.
वृत्ती आहे ती बदलत नाही. का? तर तो मनुष्य प्राणी नसतो. मनुष्य प्राण्याची वृत्ती बदलते, लक्षात घ्या. मनुष्य प्राण्याची वृत्ती बदलते, कारण मनुष्य प्राणी हा बुद्धिवान आहे. तुम्ही म्हणाल आम्ही सुद्धा मनुष्य आहोत. नाही मित्रांनो, जोपर्यंत तुमच्या बुद्धीचा वापर तुम्ही ज्ञानाचा वापर करून त्या बुद्धीचा वापर करत नाही आहे, तर तोपर्यंत तुम्ही मनुष्य प्राणी नाही आहे. तुम्ही जनावरच आहात. तुम्ही जनावरच आहात. इतर प्राण्याप्रमाणेच तुम्ही प्राणी आहात. कारण इतर प्राण्यांना बुद्धी नसल्यामुळे जी काय त्याची अल्पबुद्धी असते, त्यामुळे तो तसा वागत असतो. मग आपल्या अल्पबुद्धीमुळे जर आपण असं वागत असू, एखाद्याचं नुकसान करत असू, म्हणजे आपण थोडक्यात नकारात्मक वागत असू. आपण नकारात्मक वागत असू तर आपल्याला मनुष्य प्राणी म्हणून संबोधून घ्यायचा काही हक्क नाही. मनुष्य प्राणी हा सकारात्मकच हवा. आता बघा, हे काय आपला प्रयागराज ह्याच्यामध्ये आपला महाकुंभ मेळा आहे. ह्या महाकुंभ मेळ्यामध्ये अनेक साधू संत तिथे उपस्थित झालेले आहेत. ह्या महाकुंभ मेळ्यामध्ये अनेक साधू संत उपस्थित झालेले आहेत. आता तिथे उपस्थित झालेले साधू संत आहेत, त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे आपण ज्ञानी आहेत म्हणून समजू शकत नाहीत. त्याच्यात काय भुरटे चोरसुद्धा असतील. भुरटे चोरसुद्धा असतील. कारण रावणसुद्धा ज्ञानी असून सुद्धा तो भुरट्या चोरासारखा आला होता आणि त्यांनी त्या सीतेचं अपहरण केलं होतं. सांगायचा उद्देश लक्षात घ्या. तो ज्ञानी असून सुद्धा त्यांनी भुरट्या चोरासारखं सीतेमातेचं अपहरण केलं होतं. म्हणजे असेही लोक तिथे असू शकतात. असतीलच असं म्हणत नाही, असू शकतात. हा महाकुंभ मेळा आहे. 144 वर्षानंतर तो महाकुंभ मेळा तिथे साजरा केला जातो. तर ह्या महाकुंभ मेळ्याचा लाभ उठवण्यासाठी पुऱ्या ह्या पृथ्वी तलावरून साधू संत तिथे पोचत आहेत. बघा, आपल्याला त्याचा लाभ उठवता आला तर. माझाही प्रयत्न आहे तिथे पोचण्याचा, जाण्याचा. माझाही मानस आहे. बघूया ती संधी लाभते का ह्या वर्षी. आणि आता परत 144 वर्षानंतर ती स्थिती येईल, तोपर्यंत आपण जीवित असू की नाही सांगू शकत नाही. मग आपलं जीवन 200-250 वर्षाचं हवं, तर परत 144 वर्षानंतर हा सुवर्णयुग, हा सुवर्ण दिवस आपण साध्य करू शकतो. मित्रांनो, लक्षात आलं. तर विषय काय आहे, तर पिशाच्य योनी. मित्रांनो, लक्षात आलं तुमच्या. हे पिशाच्य योनी आपल्या आयुष्यात कशी काय दखलंदाज करतात, कोणाच्या मार्फत असो किंवा ते आपल्या वाटेतनं एखाद्या त्यांच्या वाटेतून, त्यांच्या मार्गातून आपण प्रवास करत असताना त्यांना ती एखादी गोष्ट खटकते किंवा त्यांना काहीतरी हवं असते किंवा आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी किंवा आपल्या ह्या पिशाच्य योनीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत असतात ते. आणि मग कोणावर तरी ते हावी होतात, कोणावरती ते नियंत्रण आणतात. तर का? तर त्याच्यामार्फत आपण कुठेतरी ह्या योनीतून बाहेर पडू, पिशाच्य योनीतून बाहेर पडू. आणि ह्या पिशाच्य योनीतून बाहेर पडून आपण आपला नवीन जन्म घेऊ, नवीन योनीमध्ये प्रवेश करू किंवा मनुष्य जन्म घेऊ. आपल्याला असलेल्या अर्धवट इच्छा आकांक्षा पूर्ण करणे आहेत. तुम्ही म्हणाल एखाद्या प्राण्याचा सुद्धा आत्मा भटकत असतो का? हां मित्रांनो, असे अनेक प्रसंग माझ्या आयुष्यात घडून गेलेले आहेत. मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. तसा एका कुत्र्याचा, माझा कुत्रा, त्या कुत्र्याचा त्या पिशाच्य योनीमध्ये तो जेव्हा गेला मृत पावल्यानंतर, त्यानंतर त्याची आणि माझी भेट झालेली. तुम्हाला भेटून सुद्धा गेलेला आहे. त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवेन, तुम्हाला सांगेन. किंवा ह्यापूर्वी मी बऱ्याच जणांच्या मुखातून ह्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. मित्रांनो, त्याची जाणीव तुम्हाला होते. एखाद्या पक्षीसुद्धा आपल्या आयुष्यातून, म्हणजे त्याचा मृत पावल्यानंतर तो सुद्धा आपल्याला त्याची जाणीव करून देतो, त्याचा आत्मा तो जाणीव करून देतो. त्यामुळे फक्त मनुष्य प्राण्याचाच आत्मा भटकत राहतो असं नाही आहे. तो कुठलाही प्राणी असो, मनुष्य प्राणी किंवा कुठलाही प्राणी असो. प्राणी हा शब्द महत्त्वाचा आहे. तो ज्यावेळी ह्या जगातून निघून जातो, त्याचा अंत होतो, शरीराने त्याचा अंत होतो. शरीर हे नश्वर आहे, नष्ट होणार आहे. पण आत्मा हा चिरतरुण आहे, चिरंजीवी आहे.
कारण ब्रह्मांडामधील जे पंचमहाभूत आहेत त्या तत्वातूनच हा बनलेला आहे. मग तो अंश परत ब्रह्मांडात विलीन होतो किंवा विलीन व्हायच्या अगोदर, म्हणजे विलीन कधी होतो, ज्यावेळी तुम्ही जन्म मरणाच्या त्या फेऱ्यातून स्वतःला बाहेर काढता, मोक्ष प्राप्त करता, त्यावेळी तो परत त्या ब्रह्मांडामध्ये तो विलीन होतो. पण तोपर्यंत तो भटकत राहतो 84 योनीमध्ये, परत तो जन्म घेत राहतो. मित्रांनो, ही गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल. प्रेत आत्मा 85 योनी, त्या 84 लाख योनीमधील ही 85 योनी. घाबरायची काही आवश्यकता नाही आहे. त्याच्यावरती उपाय आहेत, अगदी ठोस उपाय आहेत. कारण त्यांना एकच हवं असते, तो जरी षडविकाराने ग्रस्त असेल एखादा आत्मा, आणि त्या षडविकाराने ग्रस्त असून रागाच्या भरात, द्वेषाच्या भरात, असूयाच्या भरात, लोभाच्या भरात तो एखाद्या व्यक्तीवरती, एखाद्या प्राण्यावरती तो काय करतो, त्याच्याशी संपर्कात येऊन तो त्रास द्यायला सुरुवात करतो त्या प्राण्याला किंवा त्याच्यामार्फत इतरांना. कारण मनुष्य प्राणी किंवा इतर प्राणी गेल्यानंतर जर त्यांच्या इच्छा आकांक्षा अपुऱ्या राहिल्या, त्या षडविकारांनी तो ग्रस्त असेल, तर त्याचा आत्मा असाच भटकत राहतो आणि संधी शोधत असतो. आणि संधी मिळाली तर तो काय करतो, त्याचा अस्तित्व दाखवतो कुठल्या ना कुठल्या प्रकारे, कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने. तसाच हा प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. मी की घार, आता आकाशात उंच भरारी मारणारी घार खाली आली. मी त्यावेळी टेरेसवर होती, गच्चीवरती बसलो होतो आणि तुमच्याशी संवाद साधत होतो. संवाद साधत असताना ती घडलेली घटना आहे. घारीने काय केलं आहे, एकदम तो हे मारून गेली, ती झडप मारून गेली. माझ्या केसाला सुद्धा, माझ्या डोक्याला सुद्धा तिची जाणीव झाली, म्हणून मी दचकलो. बघा तो व्हिडिओ जाऊन बघा, तुमच्या लक्षात येईल. आणि ह्यापूर्वी जे मी व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये मध्ये असं डिस्टर्बन्स आहे, खरखरलेला आवाज आहे. त्याला कारणच ते आहे, तर इलेक्ट्रॉनिक वस्तूवरती ह्या गोष्टींचा प्रभाव होतो. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल. या भागामध्ये मी नामस्मरणावरती चर्चा करणार आहे. सोपा मार्ग, सोपी पद्धत तुमच्यासमोर ठेवणार आहे. म्हणजे ह्या काय अडचणी आहे आपल्या आयुष्यात, ते आपण दूर करू शकतो, त्याच्यावरती मात करू शकतो. सनातनी वास्तव. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल. मी तुमच्यासमोर विज्ञान ठेवतोय. हे थोतांड नाही आहे, हे विज्ञान आहे, हे सत्य आहे, हे वास्तव आहे. म्हणून म्हणालो सनातनी वास्तव. ते समजून घेणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे, त्याचं मनन चिंतन करणं गरजेचं आहे. आपले 4 वेद हे मूळ वेद आहेत, मूळ ग्रंथ आहेत. त्या वेदांना समजून घेण्यासाठी आपल्याला उपनिषद, 18 पुराणं, 6 शास्त्र समजून घेणं गरजेचं आहे. त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा ज्ञानवर्धन होऊ शकते. आपली गीता रहस्य समजून घेणं गरजेचं आहे. आणि आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून मनुष्य प्राणी म्हणून आपल्याला जगायचं आहे. आणि तुम्ही मनुष्य प्राणी म्हणून जगता की नाही जगता, की जगत नाही, हे तुमच्या हातात आहे. निर्णय तुमच्या हातात आहे. तुम्ही जनावरासारखे जगताय, इतर प्राण्यासारखे जगताय, की मनुष्य प्राण्यासारखे बुद्धिवान प्राणी म्हणून जगताय. या बुद्धीचा तुम्ही सारासार उपयोग करताय, वापर करताय आपल्या आयुष्यासाठी, आपल्यासाठी आणि इतरांसाठी. कारण आपलं आयुष्य, मनुष्याचं आयुष्य हे फक्त आणि फक्त देण्यासाठी आहे. आणि ते काय देणं आहे आपलं, त्या सृष्टीचं संवर्धन. या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीचं रक्षण करणं, संवर्धन करणं, त्याचं जतन करणं, यासाठी हा मनुष्य प्राण्याचा जन्म आहे. असा व्यर्थ जाऊ देऊ नका या मनुष्य प्राण्याच्या जन्माला. बरा लाभला जन्म हा मानवाचा, नरा सार्थका साधुनी भूत साचा. मित्रांनो, लक्षात घ्या, नरा सार्थका. मग नराला सार्थक असं जीवन जगणं गरजेचं आहे. ही साईबाबांच्या आरतीमधील एक ओळ आहे. माझे सद्गुरू आहेत, माझे मार्गदर्शक, माझे सर्वस्व, माझे माता पिता. जसे माझे जन्मदाता माझे आई वडील आहेत, तसं माझे कर्मदाता, मार्गदर्शक, आई वडिलांनी मला जन्माला घातलं. म्हणजे मी उदरातून, माझ्या आईच्या
गर्भातून बाहेर आलो. पण गुरु हा काय करतो, आपल्याला गर्भात घेतो. ही प्रक्रिया उलटी असते, लक्षात घ्या. गुरु हा माता पिता का म्हणालो, कारण तो माता पिता आपल्याला काय करतो, आपल्याला गर्भात घेतो, परत उलटा हे करतो. म्हणजे उलटं गणित सोडवायला सुरुवात होते आपल्या आयुष्यातले आणि आपल्याला त्याचं उत्तर सापडतं. मित्रांनो लक्षात घ्या, ते उत्तर बरोबर आहे की नाही गणित सोडवल्यानंतर जर तुम्हाला ते समजून घ्यायचं असेल गणित सोडवल्यानंतर, तर ते परत खालून उलटं गणित परत सोडवायला सुरुवात करायची. जो प्रश्न मांडलेला आहे त्या प्रश्नापर्यंत पोचायचं. ते प्रश्न जर परत उपस्थित आला तिथपर्यंत आपण समजायचं हे गणित बरोबर आहे. त्याला म्हणतात टाळा. मग तसंच आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं, मग त्या गुरुने आपल्याला उदरात घेतलं. आपल्या उदरात घेतल्यानंतर तो आपल्याला उलटं गणित सोडवायला सुरुवात करतो, शिकवतो आणि त्याचा टाळा आपल्याला समजतो आणि आपलं अस्तित्व, मनुष्य प्राण्याचा जन्म काय आहे ते तो आपल्याला दाखवून देतो. म्हणून गुरु हा महान आहे. गुरु असणं आवश्यक आहे. गुरुविना कोण दाखविलं वाट, गुरुविना कोण दाखविलं वाट. नाहीतर पडेल आपली खाट. आता खाट पाडायची आहे की वाट बघायची आहे हे तुमच्या हातात आहे. मग तुम्ही कोणालाही गुरु घ्या, कोणालाही गुरु म्हणून हे करा. कोणालाही म्हणजे कोणालाही नाही, तो सद्गुरू असावा. षड विकारावरती ज्यांनी जय मिळवला आहे, ताबा मिळवला आहे, नियंत्रण मिळवलं आहे, असा तो गुरु. षड आकारावरती ज्याचा ताबा आहे, षड आकार आवश्यकता आहे मनुष्य प्राण्याच्या आयुष्यात, कारण त्याला जीवन व्यापन करायचं. पण अशा षड आकारावरती सुद्धा ज्याचा ताबा आहे, नियंत्रण आहे, असा तो सद्गुरू. अशा सद्गुरूची कास धरणं गरजेचं आहे. मग ते ज्ञानेश्वर असो, स्वामी समर्थ असो, रामदास स्वामी असो, तुकाराम महाराज असो, नामदेव असो, अगदी गुरु नानक असोत, कोणी असो, अनेक आहेत संत. ह्या भारतवर्षामध्ये अनेक संतांनी जन्म घेतलेला आहे आणि त्यांनी आपला मार्ग दाखवला आहे. कृष्णवंदे जगद्गुरू, सर्वात मोठा जगद्गुरू कृष्ण आहे, श्रीकृष्ण आहे. तुम्हाला जर इतर कोण भावत नसेल तर श्रीकृष्णाला तुम्ही देव म्हणून मानता, भजता, पूजता, त्यापेक्षा गुरु म्हणून त्याच्याकडे बघा. मग बघा तुमच्या आयुष्यातले प्रश्नाची उत्तरं तुम्हाला सापडतात. कृष्णाला सुद्धा गुरुची आवश्यकता लागली. कृष्णाचे सुद्धा गुरु होते, रामाचे सुद्धा गुरु होते. मित्रांनो लक्षात घ्या, याला आपण देव म्हणतो, परमेश्वर म्हणतो, ईश्वर म्हणतो, भगवान म्हणतो. त्यांचे सुद्धा देव होते. भगवानाचा काय अर्थ आहे की नाटुकली ह्या माझ्या चॅनलवरून तो तुम्हाला मी सांगेन. अनेक विषय मी त्याच्यावरती मांडतोय. नाटुकली ह्या माझ्या चॅनलवर, तुम्ही त्याही चॅनलवर जाऊन माझे व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो 4 चॅनल आहेत. एक वास्तवावर बोलू काहीतरी, एक सनातनी वास्तव याच्यावरती मी तुमच्याशी संभाषण साधतोय. बोलायचं तरी काय हा माझा 3रा चॅनल आहे आणि नाटुकली हा माझा 4था चॅनल आहे. ह्या 4ही चॅनलवरती मी वास्तव ठेवतोय. मित्रांनो लक्षात घ्या, नाटुकलीवरती थोडंसं मी मनोरंजनही करतोय, चेष्टा मस्करीही करतोय, पण त्याबरोबर मी काय ठेवतोय, ज्ञानवर्धन गोष्टीसुद्धा ठेवतोय. ते समजून घेणं गरजेचं आहे. ते 4ही चॅनलला तुम्ही भेट द्या. त्या 4ही चॅनलवरती व्हिडिओ पहा. तुम्हाला आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे ते व्हिडिओ शेअर करा. आणि ह्या 4ही चॅनलचे मी व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सवर टाकलेली आहे. प्रत्येक चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या लिंक आहेत. तुम्ही त्यामुळे सहजगत्या त्या चॅनलशी तुम्ही संपर्क साधू शकता. मित्रांनो लक्षात आलं का, पिशाच्य योनी आणि या पिशाच्य योनीची दखलंदाजी आपल्या आयुष्यात कशी असते, कशा प्रकारे असते, कशामार्फत असते, कोणामार्फत असते, हे तुमच्यासमोर मी विस्तृतरित्या मांडलेलं आहे. तर घाबरून न जाता मन खंबीर ठेवा. जरी तुम्हाला त्याची गोष्टीची जाणीव झाली, त्या गोष्टीचे तुमच्यावरती काहीतरी परिणाम होतो असं तुम्हाला जाणवलं, तर मन खंबीर ठेवा. काही त्याचा तुमच्यावरती परिणाम होणार नाही. तुम्ही घाबरलातच तरच तुमच्या आयुष्यात त्याचा दखलंदाजी होणार. आणि दुसरी गोष्ट, जर हे हे आपले पंचमहाभूत आहेत, त्याच्याशी तर हे कवच कुंडलं जर तुम्ही स्वतःची निर्माण केली तर प्रश्नच मिटला.
पण ते सोपं नाही आहे, सहज नाही आहे. हे सगळं प्राप्त करणं, हे सगळं प्राप्त करणं सहज सोपं नाही आहे. माझ्या आयुष्यातील मी अनेक वर्ष यासाठी वेचित केलेले आहेत, वेचले आहेत, व्यथित केलेले आहेत आणि त्यानंतर मी ह्या स्थितीला पोचलेलो आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? तर तुम्हाला त्या परमेश्वराशी तुम्ही एकरूप होऊ शकता, त्या परमेश्वराला तुम्ही भेटू शकता. त्यासाठी मी पुढच्या व्हिडिओमधून त्याचा उल्लेख करणार आहे, ते म्हणजे नामस्मरणाच्या माध्यमातून. मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया परत एकदा. नामस्मरण कशा प्रकारे केले जाते, कशा प्रकारे आपण त्या परमेश्वराला प्राप्त करू शकतो, भेटू शकतो, चर्चा करू. अनेक माध्यमं, अनेक मार्ग मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. पण हे सर्व करताना पहिल्यांदा गुरुची आवश्यकता आहे. त्या एखाद्या व्यक्तीची आवश्यकता आहे आपल्या आयुष्यात, जो आपल्याला मार्गदर्शन करेल, समोर बसून, समोर आपल्या येऊन. अशा गुरुची कास धरा, गुरुचा हात पकडा. फक्त ह्या यूट्यूबवरून मी जे काय तुमच्यासमोर मांडतो आहे त्यानुसार तुम्ही जाऊ नका. कारण ज्या प्रकारे मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे कुठेतरी त्याच्यामध्ये फरक जाणवेल तुम्हाला. कारण मी प्रत्यक्षात जे मंत्र म्हणतो आहे आणि तो यूट्यूबवरती मी हे मंत्र तुमच्यापर्यंत पोचवतो आहे, त्याच्यामध्ये बराचसा फरक आहे. बराचसा फरक आहे, तो जाणवतो मला. तो जाणवतो तो ऐकल्यानंतर. मीच म्हणालेलो मंत्र आहे, पण त्याच्यामध्ये कुठेतरी ध्वनीमध्ये, कुठेतरी आवाजामध्ये कुठेतरी बदल घडून येतो तो. कारण शेवटी हे एक माध्यम आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? म्हणून मी काय म्हणालो की गुरुची आवश्यकता आहे, त्या सद्गुरूची आवश्यकता आहे, जाणकाराची आवश्यकता आहे, मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. त्याची कास धरा, त्याचा हात पकडा आणि मगच या सर्व गोष्टीवरती अभ्यास करा. ती गोष्ट आपल्या आयुष्यात उतरवा. बघा तुम्हाला कसं जमते, कसं समजते. जर जमलं, उमजलं, समजलं तरच ते तुम्ही प्राप्त करू शकता. सनातनी वास्तव. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. माझे व्हिडिओ शेअर करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.